एमपीएससी भरती 1893 संवर्गांचा नव्यानं समावेश, विविध भरती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची संख्या कमी होणार, या पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. मराठी सिनेमांसाठी आता महापालिकेचे मल्टिप्लेक्स, स्थायी समितीकडून 1 कोटींची तरतूद. श्वानांच्या नसबंदीवर पालिका खर्च करणार 23 कोटी रुपये. पुढील 3 वर्षात 1.35 लाख श्वानांच्या निर्मितीकरणाचं उद्दिष्ट. मुंबई 2017 ते ऑगस्ट 2025 या 8 वर्षात जवळपास 1.5 लाखाहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात पालिकेला यश. पुणे शहरातील पाणी पुरवठा 16 एप्रिलला बंद राहणार. विद्युत पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहणार, तर 17 एप्रिलला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती. गेल्या दशकभरापासून रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला मोठा दिलासा. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून अंतिम निवाडा प्रस्तावाला मंजुरी. पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचा मार्ग मोकळा. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 2री, 3री आणि 4थी साठी नवा अभ्यासक्रम लागू होणार. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार. हे प्रशिक्षण 4 मे पासून सुरू होणार. ते शिक्षकांसाठी बंधनकारक असणार. पुणे सोलापूर विमानसेवा 1 मे पासून सुरू होणार. यामुळे पुण्याहून सोलापूरला अवघ्या 40 मिनिटात पोहोचता येणार. पुणे विमानतळावरून सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्टॉक मंजूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. संसद भवन परिसरात पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच राज्यपाल चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम 95% पूर्ण. कोणतीही अडचण न येता काम पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं आश्वासन. तर मग या काळानंतर स्मारकाचं काम अद्याप नव्यानं सुरू नाही, वर्षा गायकवाड यांची टीका. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी. महानगरपालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण नियोजन. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही नियोजन. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी महापालिकेसोबत केलेल्या स्वहस्ताक्षरातील पत्रव्यवहार तसंच त्यांच्या पदवीप्रदान वेळेसच्या काही फोटोंचं प्रदर्शन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं वांद्रे वरळी सिलिंगवर रोषणाई. मुंबईत जयंतीनिमित्तानं उत्साहाचं वातावरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं वरळीत आमदार आदित्य ठाकरेंकडून अभिवादन. बीडीडी चाळीतील आंबेडकर भवनात पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मोठा उत्साह. मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी एकत्र जमले. भीमसैनिकांनी धरला ठेका. वरळी बीडीडी चाळीत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं लावलेला डीजे पोलिसांनी बंद केला. डीजे बंद केल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांची पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत नाराजी.